आयुष्यात बदल घडवणारे विचार. नंबर 1, कोणालाही न दुखवता जगता आलं पाहिजे. त्याच्यासारखं सुंदर कर्म नाही आणि ज्याला हे कळलं त्याला वेगळं पुण्य कमवायची गरज देखील नाही. नंबर 2, कामासाठी वेळ द्या कारण ती यशाची किंमत आहे. विचार करण्यासाठी वेळ द्या कारण ते शक्तीचे उगमस्थान आहे. खेळण्यासाठी वेळ द्या कारण ते तारुण्याचे गुपित आहे. वाचण्यासाठी वेळ द्या कारण तो ज्ञानाचा पाया आहे. स्वतःसाठी वेळ द्या कारण आपण आहोत तर जग आहे. आणि महत्त्वाचे म्हणजे दुसऱ्यासाठी वेळ द्या कारण ते नसतील तर आपल्या अस्तित्वाला काहीच अर्थ राहत नाही. नंबर 3, पश्चाताप कधीच भूतकाळ बदलू शकत नाही आणि काळजी कधीच भविष्याला आकार देऊ शकत नाही. म्हणून वर्तमानाचा आनंद घेणे हेच जीवनाचे खरे सुख आहे. नंबर 4, माणसाने आपले कर्म चांगले ठेवावे. कोणी पाहत नाही असा अर्थ काढू नये. जेव्हा नियती त्याचा हिशोब करते तेव्हा तिथे कोणाचाही वशिला चालत नाही. नंबर 5, भावना कळायला मन लागतं, वेदना कळायला जाणीव लागते, देव कळायला श्रद्धा लागते आणि माणूस कळायला माणुसकी लागते. चांगलं जगायला सुंदर विचार लागतात आणि भरपूर जगण्यासाठी पैसा नाही तर सुखी, समाधानी, निरामय आयुष्य लागते. नंबर 6, माणसाने माणसावर टाकलेला विश्वास जेव्हा तुटला तेव्हा दरवाजाचा जन्म झाला. त्या विश्वासावर देखील आघात झाला तेव्हा कुलपाचा जन्म झाला आणि कोणाचाच कोणावर विश्वासच राहिला नाही तेव्हा मात्र CCTVचा जन्म झाला. नंबर 7, जोपर्यंत मनाला आशेचे पंख आहेत, हृदयामध्ये ध्येयाचे वादळ आहे, अंतकरणामध्ये जिद्द आहे, भावनांना फुलांचे गंध आहेत, डोळ्यासमोर खुले आकाश आहे, तोपर्यंत येणारा प्रत्येक क्षण आपलाच आहे. नंबर 8, देवासमोर उभे राहून तुम्ही काय मागता यापेक्षा देवाकडे पाठ असताना तुम्ही कसे वागता यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. कधी कधी शांत राहणं खूप गरजेचं असतं. आयुष्यात सगळ्याच प्रश्नांची उत्तरं मागायची नसतात कारण ओंजळीतली पाणी पकडू तर शकतो पण ते तसेच ठेवू शकत नाही. आयुष्य जर तुम्हाला मागे खेचत असेल तर तुम्ही नक्कीच पुढे पुढे जाणार आहात कारण धनुष्याचा बाण लांब जाण्यासाठी आधी तो मागेच खेचावा लागतो. नंबर 9, संघर्ष हा यशाचा एकमेव मार्ग आहे. जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला खूप नशीबवान समजा कारण संघर्ष करण्याची संधी त्यांनाच मिळते ज्यांच्यामध्ये क्षमता असते. नंबर 10, कधी अडल्या नडल्याची हाक तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर ईश्वराचे आभार माना कारण तो समर्थ असतानाही इतरांच्या मदतीसाठी त्यांनी तुमची निवड केलेली असते. आपल्या आयुष्यात येणारी माणसं झाडाच्या अवयवासारखीच असतात. काही फांदीसारखी जास्त जोर दिला की तुटणारी आणि काही पानासारखी अर्ध्यावर साथ सोडणारी, काही काट्यांसारखी सोबत असून टोचत राहणारी आणि काही मुळासारखी न दिसताही सुरुवातीपासून शेवटपर्यंत साथ देणारी. नंबर 11, माणूस मनापर्यंत पोहोचला तर नातं निर्माण होतं नाहीतर ती फक्त ओळखच ठरते. असे जगा की आपली उपस्थिती कोणालाही जाणवली नाही तरी चालेल पण आपल्या अनुपस्थितीची उणीव मात्र जाणवलीच पाहिजे. नंबर 12, चांगले कर्म, चांगले विचार जर तुमच्या मनात असतील तर तुम्ही मंदिरात नाही गेलात तरी चालेल पण तुमच्या हृदयाच्या मंदिरात जर अंधार असेल तर तुम्ही जगाच्या कुठल्याही मंदिरात जा आणि कितीही दिवे लावले तरीही त्याचा काहीही उपयोग होणार नाही. नंबर 13, एखादी वस्तू वापरली नाही तर ती गंजते, जर जास्त वापरली तर ती झिजते. मग तुम्हीच ठरवा तुम्हाला नेमकं काय करायचं आहे ते. आपल्या आयुष्याला कायम योग्य दिशेला नेण्याचा मार्ग शोधा. योग्य दिशेने वाटचाल करा. प्रगती आज नाही झाली तर उद्या तरी नक्कीच होणार ही आशा मनामध्ये ठेवा. आपल्या मनाची जर जिंकण्याची तयारी असेल तर आपण कोणतीच लढाई हरू शकत नाही आणि मुळातच मनाचीच तयारी नसेल तर आपण प्रत्येक लढाई जिंकून सुद्धा हरूच. धन्यवाद मित्रमैत्रिणींनो. तुम्हाला आजचे छोटेसे विचार कसे वाटले हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल.